मुंडे यांचं असं म्हणणं आहे की मी माझ्या प्रकृतीच्या कारणास्तव हा राजीनामा दिलेला आहे. अजूनही त्यांचं असं कुठे म्हणणं नाही की या प्रकरणी त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला. असा आहे, राजीनामा दिल्यानंतर कुणीही व्यक्ती त्या राजीनाम्याचं समर्थन करत असताना काहीतरी कारण शोधत असतो आणि तसं कारण मुंडे साहेबांनी त्या ठिकाणी शोधलेलं दिसत आहे. सर, आतापर्यंत असं अनेक वेळा सांगितलं गेलं की नैतिकता दाखवली पाहिजे मुंडे यांनी आणि राजीनामा दिला पाहिजे. आता मात्र त्यांच्यावरती दबाव वाढला त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. मात्र जे असं आहे की नैतिकता दाखवताना राजीनामा देण्याचं प्रकरण माझ्याबाबत घडलं होतं. वास्तविक पाहताना माझ्या त्या प्रकरणाचा काही संबंध नव्हता. मी काही ती जमीन घेतली नव्हती किंवा घेतलेली नाही. आजही फक्त एक साधी मिटिंग घेतली आणि ती मिटिंग घेतली म्हणून नैतिकतेच्या आधारावर मला राजीनामा द्यावा लागला. असा जर राजीनामा घ्यायचा म्हटलं तर या मंत्रिमंडळामधील एकही सदस्य राहू शकणार नाही. नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायचे तर यांना प्रत्येकालाच राजीनामा द्यावा लागेल. नैतिकता आता यांच्याकडे शिल्लकच राहिली नाही म्हणून इतके दिवस आपल्याला वाट बघावी लागली. आणि अत्यंत अमानुष, घृणास्पद, चीड येईल अशा स्वरूपाचे ते फोटो आहे. मला वाटतं अशा स्वरूपाचं जर हत्या होत असेल या राज्यामध्ये तर राज्याची कायदा सुव्यवस्था कुठपर्यंत पोहोचली हे आपण आता बघितलं पाहिजे. कायद्याचा धाक राहिलेला नाही, पोलिसांचा धाक राहिलेला नाही, गुंडागर्दी वाढलेली आहे असं चित्र एकंदरीत महाराष्ट्रामध्ये दिसत आहे. समजला नाही. अभी भी राष्ट्रवादी के कुछ नेताओं का कहना है कि देखो, धनंजय मुंडे डायरेक्टली इन्वॉल्व है कि नहीं ये मुझे मालूम नहीं. इंक्वायरी के बाद पता चलेगा. पर इतना मालूम है कि नैतिकता के आधार पर उन्होंने राजीनामा पहले ही देना चाहिए थे, उसको लेट हो गया.